गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आणि माझं तुम्ही टायटल वाचला नसेल की नक्की कोणता ब्लॉग शूट करते. मला आवाज जास्त येणार नाही बिकॉज माझी नक्की ठीक नाही आहे. तर पहिल्यांदा माझ्यासाठी हॅपी बर्थडे टू मी. आणि आज मी पूर्ण दिवस काय करणार आहे, माझा बड्डे कधी सेलिब्रेट होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे कनेक्टेड लास्टपर्यंत व्हिडिओ. मी तयारी करून घेते. मला जायचं आहे बाहेर, थोडं मीटिंग आहे, अटेंड करून जस्ट दादरला पोहोचली आहे. आता मीटिंगला चालली, मग बाकीचं काय होतं काय स्टे कनेक्टेड राहा. सॉरी मी मागचं काही शूट नाही केलं कारण मला खूप टाईम झाला होता त्यासाठी. मग दाखवते. आणि इथे मीटिंगला सुरुवात झाली आहे. योगिता मॅमसोबत होती. त्यानंतर आम्हाला रिंकी मॅम शिकवत होत्या, समजावत होत्या. जस्ट मीटिंग संपली आणि आता मी चालले घरी बिकॉज आता क्लाससुद्धा आहे आणि क्लास घ्यायचा पण आहे. मी सुट्टी नाही दिली आहे ट्युशनला. आता कदाचित आवाज नाही येणार तर मी मग व्हॉईस टाकेन. आता मी स्ट्रेटमध्ये शोवरपर्यंत भेटूया आता डायरेक्ट चर्चगेटला. सकाळपासून फक्त नाश्त्यावर होती म्हणून कॉफी घेतली आणि गरम कॉफी पिली. तर काहीच फायनली मी घरी पोहोचली आणि आता मला बरं वाटतं. आणि आल्या ओरिजिनल माझ्याकडे येऊन बसली. आता स्टुडंट पण येतील. ते लोक आले पण जस्ट बाहेर गेले. ते लोक येतील, क्लास घेणार आणि बघू त्याच्यानंतर मला तर कुठे फिरायला भेटलं पण नाही. पुढे काय होतं. कनेक्टेड राहा, बोल कनेक्टेड राहा, बोल ना. हाय कर, हाय हाय. मूड नाही आहे ना दे मला, दे. आज माझं काय आहे, काय आहे, काय आहे बोल. बड्डे. पहिला ते हॅपी टू बोलली, नंतर बोलली बड्डे. काय आहे हॅपी बड्डे. बड्डे. तर गाईज हे माझे स्टुडंट आहेत आणि त्या लोकांनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट पण आणलं आहे. इथे पण अर्धे बसलेत, तुम्हाला दाखवते. हे सगळे इथे बसलेत आणि हे लोकांनी मला काहीतरी गिफ्ट पण आणलं आहे. तर ते लोक दाखवणार आहेत आता मला गिफ्ट. स्टार्ट. थँक्यू. वेलकम. तर गाईज बघितलं असेल माझ्या स्टुडंट्सनी तुम्ही म्हणजे किती गिफ्ट वगैरे दिलं. मला खूप भरून पण आलं आणि माझं फेवरेट परफ्यूमसुद्धा त्या लोकांनी दिला गिफ्ट. म्हणजे एवढं प्रेम करतात माझ्यावर. आणि आता मी चालले केक घ्यायला. म्हणजे पप्पा बोलले की तू चल. कोण माझी छोटी बहीण आहे तर एकदम छोटीवाली म्हणजे ओजस्वी आहे माझ्यासोबत, विरक्ती नाही आहे. तर आता मी आणि पप्पा आणि ओजस्वी चालले केक घ्यायला. कोणता चॉईस करा. कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा विचारा ना.
एक हा घेऊया आणि एक हा घेऊया वाला आणि ओजस्वी झाली रेडी आणि गरमी खूप होते म्हणून मी एकदम साधी तयारी केली आहे. तर आता केक कटिंग होणार, काहीच डेकोरेशन वगैरे पण नाही केलं, जस्ट सिम्पलमध्ये केक कटिंग करणार आहेत. ओजस्वी अरे सोड इथे मस्तपैकी मनस्वीची आरती करतात आहेत. मी येते. आई लागली का? Happy birthday to you. Happy birthday dear Manasvi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Manasvi. Happy birthday to you. एवढा करून देते. ही माझ्या आत्याची मुलगी शेफाली, माझी लाडकी बहीण, जेवढी विराट ओजस्वी आहे ना, अशी रागाने माझ्याकडे बघते. तुम्हाला दाखवते मी ती कशी रागाने. ओजस्वी दिलरुबा. हे एवढं स्टुडंट लोकांनी गिफ्ट दिलं तरी कमी नाही पडला, तरी अजून हे लोक काहीतरी गिफ्ट देणार आहेत. मग कपडे चेंज केल्यानंतर कधी येणार यार? तिला घाई बघ किती झाली. तर मला खूप घाई झालं. थँक्यू बाई, थँक्यू बाई, थँक्यू. एवढाच वय राहू दे बोळा आडू. अशा रस्त्यावर विश करतात पण ह्यांचा अजून गिफ्ट संपला नाही. हे काय म्हणजे माझं फेवरेट गिफ्ट भेटणार आहे मला असं वाटतंय, कारण मला तो गिफ्ट दिसलाय. ती चालते अशी अशी तो काय करते आम्हाला दाखव जरा. बघा प्रेमाने हात ठेवलेला ती दाखवते म्हणून बघ ना. हे बघ हा हात ठेवलाय बघा. ती दिसत नसेल, ही दिसत नसेल, दिसत नसेल. दिसत यार. गणपतीचा सुद्धा ब्लॉग येणार आहे आणि तेव्हा ही असणार आहे आणि सगळेच असणार आहेत. हा, ही गाणं बोलणार आहे. नक्की चाललंय तू काहीच. मी दाखवते लोकांनी गिफ्ट काय आणलं आहे. हे माझं फेवरेट म्हणजे खूपच फेवरेट आहे, लॉटी चॉकोपाय. आणि आता काय माहिती नाही, मला चप्पल वाटते, आपण बघू. आणि हे काय आहे? नेल्स आहेत. वाव, ठीक आहे, आपण बघू काय आहे. मी तुम्हाला शो करते, ठीक आहे. थँक्यू. हे दोघं माझे फेवरेट झाले आजपासून. आणि तुम्ही माझं ट्युशन सोडून जायचं नाही, पुढच्या वर्षी पण मला चांगलं गिफ्ट.
पप्पी लाटत आहे दादा. अय्यो पप्पी पी घे चालली मी आता. तर काही शेफाली दिदीने पण काहीतरी आणलेलं आहे. अरे बापरे एवढी मोठी चॉकलेट. थँक्यू सो मच शेफाली. आज तिचा बड्डे होता. बड्डे काढला बघा. खूप मजा केली. बड्डे काल बघा. पुढे फिरायला नाही जाऊन आली एवढंच. तू पण आली आहे बड्डेला पण आली आणि गणपतीला पण आली. शेफाली. विरक्तीने सुद्धा गिफ्ट आणलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते विरक्तीचा गिफ्ट काय आहे. तिने ॲक्च्युली अजून फ्रेम केला नाही बट तिने मला जस्ट दाखवलं आहे. आमचं आता घर थोडं होणार आहे ना तेव्हा ती फ्रेम बनवणार आहे. फुल फॅमिली फ्रेम आहे बघा. एक नंबर वाटते मला फार आवडलं आहे. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते. मी तुम्हाला दाखवते मला स्टुडंट्स लोकांनी घरच्यांनी कोणता केक दिला, गिफ्ट कोणता दिले, काय काय दिलं सगळं मी लास्टला फोटोज अपलोड करेन. सो हा मी बाहेर गेले मम्मी सॉरी. तर मी ब्लॉग इकडेच एंड करते आणि थँक्यू सो मच सर्वांना एवढं प्रेम दिल्याबद्दल. खूप छान गेला माझा बड्डे. थँक्यू.